ज्यांनी पक्षासाठी शब्द पाळला त्यांचा पत्ता कट झाला आणि ज्यांनी त्या एका नेत्यासाठी स्वतःची आमदारकी पणाला लावली त्यांना थेट विधान परिषदेची लॉटरी लागली। होय, सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपने घेतलेल्या एका निर्णयाने संपूर्ण जिल्ह्यात अंतर्गत भूकंपाची परिस्थिती निर्माण झाली। देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू राजेंद्र राऊत यांना उमेदवारी मिळाली, पण दोन वेळा त्याग करणाऱ्या प्रशांत परिचारकांना मात्र भाजपने पुन्हा एकदा वेटिंग लिस्टवरती टाकलं। परिचारक समर्थकांचा संतापणावरती झालाय आणि सोलापूर भाजपमध्ये अंतर्गत घुसपूस आता चव्हाट्यावरती आलेली आहे। लोकसभेला मोहिते पाटलांनी जे धाडस दाखवलं तेच धाडस आता प्रशांत परिचारक दाखवणार का? मोहिते पाटलांच्या बंडखोरीमुळे भाजपला लोकसभा गमवावी लागली होती, आता विधान परिषदेला परिचारक पॅटर्न भाजपची कोंडी करणार का? आकड्यांचा खेळ काय सांगतो? परिचारकांच्या पाठीशी कोणती सुप्त शक्ती उभी आहे? पाहुयात आमचा हा विशेष रिपोर्ट। नमस्कार, मी प्रणया आणि तुम्ही पाहताय HPN मराठी न्यूज। राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्र सुद्धा नसतो, पण राजकारणात ऋण मात्र नक्की फेडले जातात। राजेंद्र राऊत यांना मिळालेली उमेदवारी म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी केलेली राजकीय परतफेड असल्याचं बोललं जातंय। फ्लॅशबॅक लक्षात घ्या, 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला होता। मनोज जरांगे पाटील यांनी थेट देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं होतं। त्यावेळी फडणवीसांच्या बचावासाठी सोलापूर जिल्ह्यातून फक्त एकच नेता छाती ठोकून पुढे आला, तो म्हणजे राजेंद्र राऊत। राऊत यांनी जरांगे पाटलांना थेट अंगावरती घेतलं। याचा परिणाम असा झाला की मराठा समाजाची मोठी नाराजी राऊत यांनी ओढावून घेतली आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। फडणवीसांसाठी राजेंद्र राऊतांनी आपली आमदारकी पणाला लावली, स्वतःचा बळी दिला, अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होती। आज पक्षाने आणि विशेषतः देवेंद्र फडणवीसांनी राऊतांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्या त्यागाची किंमत मोजलेली आहे। मात्र राऊतांना न्याय देताना भाजपनं दुसऱ्या एका निष्ठावंतावर अन्याय केलाय का? हा प्रश्न आता उपस्थित होतोय। एकीकडे राऊतांच्या घरासमोर पेढे वाटले जात असताना पंढरपूरमध्ये काहीसं चित्र वेगळं आहे। पंढरपूरमध्ये परिचारक समर्थकांमध्ये प्रचंड संताप आणि नाराजी पसरलेली आहे, कारण प्रशांत परिचारक यांनी पक्षासाठी एका पाठोपाठ एक 2 मोठे त्याग केले होते। पहिला त्याग म्हणजे समाधान आवताडे यांच्यासाठी परिचारकांनी आपली ताकद पणाला लावली आणि पोटनिवडणुकीत त्यांना निवडून आणलं। दुसरा त्याग जर आपण पाहिला तर 2024च्या विधानसभेला परिचारक समर्थकांनी बंडाचे निशाण फडकावले होते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवा असा दबाव होता, पण ऐनवेळी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी धावपळ करत परिचारक यांची मनधरणी केली। समाधान आवताडेंना निवडून आणा, तुम्हाला विधान परिषदेचा शब्द देतो, अशी ग्वाही बावनकुळेंनी दिल्याचं त्यावेळी बोललं गेलं होतं। परिचारकांनी पक्षाचा शब्द मांडला, स्वतःची महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवली आणि आवताडेंना पुन्हा आमदार केलं। पण आज जेव्हा शब्द पाळायची वेळ आली तेव्हा भाजपने परिचारकांना डावलून राजेंद्र राऊतांना संधी दिली। यामुळे परिचारक गट प्रचंड आक्रमक झालेला असून याचा थेट परिणाम 2029च्या आगामी निवडणुकीत भाजपला पंढरपुरात भोगावा लागू शकतो। आता वळूयात सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, पक्षाचं संख्याबळ काय सांगतं? जर परिचारकांनी बंडाचे हत्यार उपसले तर भाजपसाठी ही निवडणूक वाटते तितकी सोपी राहिलेली नाही। आकडेवारी पाहिली तर भाजप अगदी काठावरती आहे। विजयासाठी 309 मतांची गरज असताना भाजपकडे फक्त 307 मतं आहेत, म्हणजेच बहुमतापेक्षा 2 मतं कमी। अशा स्थितीत जर परिचारक गटानं अंतर्गत नाराजीपोटी क्रॉस वोटिंग केलं किंवा महाविकास आघाडीच्या बाजूने पडद्यामागून हालचाली केल्या तर भाजपच्या उमेदवाराचा गेम होऊ शकतो। लोकसभेला ज्याप्रमाणे मोहिते पाटलांनी थेट भाजपला अंगावरती घेण्याचं धाडस दाखवलं, तेच धाडस जर आता परिचारकांनी दाखवलं तर सोलापूरची ही जागा भाजपच्या हातातून जाऊ शकते। प्रशांत परिचारक हे सोलापूरच्या राजकारणातले असे नेते आहेत ज्यांचे संबंध पक्षाच्या पलीकडचे आहेत। त्यांची आर्थिक ताकद मोठी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्याच्या पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेला एक सुप्त गट जिल्ह्यात तयार झालेला आहे। या गटाचा फायदा परिचारक यांना नक्कीच मिळू शकतो।
परिचारक जर मैदानात उतरले किंवा त्यांनी छुपी खेळी खेळली तर त्यांना सोलापूर जिल्ह्यातून मोठी रसद मिळू शकते. पहिलं म्हणजे मोहिते पाटील लोकसभेचा हिशोब चुकता करण्यासाठी भाजप विरोधात रान उठवायला तयार आहेत. दुसरं म्हणजे सुशील कुमार शिंदे आणि काँग्रेस सोलापुरात भाजपला खिंडार पाडण्याची एकही संधी ते सोडणार नाहीत. आणि तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे दोन्हीही देशमुख विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख आणि भालके गट सुद्धा स्थानिक पातळीवरील समीकरणांमुळे परिचारकांना ते मदत करू शकतात. चौथं म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट. महायुतीत जरी शिंदे गट असला तरी सोलापूर जिल्ह्यातील अंतर्गत वर्चस्वाच्या लढाईत शिंदे गटातील काही स्थानिक नेते अंतर्गतरित्या परिचारकांच्या बाजूने झुकू शकतात अशी चर्चा आहे. या सर्वांची ताकद, आर्थिक क्षमता आणि पालकमंत्र्यांविरोधातील नाराजी एकत्र आली तर भाजपसाठी धोक्याची घंटा वाजलेली आहे. मात्र यासाठी प्रशांत परिचारक यांना मोहिते पाटलांसारखं धाडस दाखवावं लागेल. शेवटी प्रश्न हाच उरतो, राजकारणात सातत्यानं त्याग करणाऱ्या प्रशांत परिचारक यांच्या संयमाचा बांध आता सुटणार का? त्यांच्या कार्यकर्त्यांचा दबाव त्यांना भाजप विरोधात बंड करायला भाग पाडणार का? देवेंद्र फडणवीसांनी राजेंद्र राऊतांच्या त्यागाची परतफेड तर केली, पण यामुळे सोलापूर भाजपमध्ये लागलेली ही आग विझवण्यात भाजप हायकमांडला यश येणार का? की 2029च्या निवडणुकीपूर्वी सोलापूर भाजप पूर्णपणे विखुरली जाणार? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. आता या सगळ्या घडामोडींवरती तुमचं देखील काय मत आहे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. पाहत रहा HPN मराठी न्यूज.